आज रविवार आणि दर रविवारप्रमाणे ह्या रविवारीही मी तुमच्यासाठी एक पुस्तक घेऊन आलो आहे. त्यामुळे वेलकम टू द एपिसोड ऑफ संडे बुक रेकमेंडेशन विथ पृथ्वी. आज मी तुम्हाला वि स खांडेकर साहेबांचं एक प्रसिद्ध पुस्तक सांगणार आहे, जे आहे पहिल्या प्रेमाबद्दल. जगात लाखो लोक प्रेम करतात, नितांत प्रेम करतात, इतकं की त्याच्या पुढे त्यांना जग अगदी ठेंगणं वाटतं. परंतु कित्येक वेळेला त्या प्रेमाचा असा चुरडा होतो की जगायची इच्छाच राहत नाही. जिच्याबरोबर अख्खं आयुष्य व्यतीत घालवायचं स्वप्न बघत असतो, ती अचानक दुसऱ्या कोणाची तरी होते. दुसरा कोणीतरी तिचा हात पकडणार, दुसरा कोणतरी तिच्या जवळीक येणार, या विचारानेच अगदी आपलं हृदय कापून बाजूला बाहेर काढावं असं वाटतं. हे पुस्तक अशाच एका अपूर्ण प्रेमाबद्दल आहे. कथेतील मुख्य पात्र देवदत्त नावाचा वकील आहे, परंतु कथा फिरते मनोहर नावाच्या पात्राभोवती. मनोहर हा एका कोकणातल्या खेडेगावातील भिक्षुकाचा मुलगा आहे आणि शिक्षणासाठी तो कोल्हापूरला येतो. कोल्हापूरला आल्यानंतर एका श्रीमंत अशा मुलीच्या प्रेमात पडतो, जिचं नाव असतं सुलभा पंडित. दोघंही आयुष्य एकत्र घालवायचं स्वप्न बघत असतात. मात्र अचानक एक दिवशी पत्र येतं आणि मनोहरला कळतं की सुलभाचं लग्न दुसऱ्या कोणाबरोबर झालेलं आहे. हा विरह सहन न झाल्यामुळे मनोहर अचानक कुठेतरी गायब होतो आणि मनोहरच्या शोधामध्ये देवदत्त आणि इतर पात्र निघतात. मनोहरचा शोध घेत असताना प्रत्येक पात्राला आपलं पहिलं अपूर्ण प्रेम आठवतं आणि त्या सगळ्याची कथा या पुस्तकामध्ये दिलेली. हे पुस्तक आपल्याला शिकवतं, काही प्रेमकथा ह्या लग्नाने पूर्ण होत नाहीत, तर त्या आठवणींमध्ये तशा जिवंत राहतात. पुस्तकाचं नाव आहे पहिलं प्रेम, वि स खांडेकर. नक्की पुस्तक वाचा. फार छोटं पुस्तक आहे, तुम्हाला वाचायला नक्की आवडेल.